दारूमुळे पुन्हा एक संसार खराब झाला. तर हो मंडळी, मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे. तर मंडळी, मी जिथे राहते ना, तर त्याच्यासमोर माझ्या बिल्डिंगच्या समोरच एक बिल्डिंग आहे, त्यामध्ये एक जोडी राहते. तर ती खूप दिवसापासून त्यांच्या घरात सारख्या कटकटी आणि तुम्ही विचार करा, त्यांच्या घरात एक बाळ 2-3 वर्षाचं असेल आणि थोडे मोठं 7-8 वर्षाचे 2 मुलं आहेत, म्हणजे असे 3 मुलं आहेत त्यांना. आणि तो व्यक्ती आहे ना, दारू नाही पिला ना तर एकदम छान राहतो. ती लेडीज पण खूप चांगली राहते. पण जेव्हा जेव्हा तो दारू पिऊन येतो ना, तो पूर्ण भान हरवून टाकतो आणि त्या लेडीजला एवढ्या घाण शिव्या देतो आणि शिव्या सरळ तिच्या आईवडिलांना शिव्या देतो. आणि ते ना आपल्याला ऐकायला पण कसं तरी वाटतं, अक्षरशः खिडकी बंद करावी लागते. आणि वाईट याचं नाही वाटत की ते ऐकायला तसं तर, पण एका लेडीजची इज्जत सारखी तिचा नवरा काढतोय आणि बाहेरचे लोक आपण ऐकतोय, ते किती वाईट वाटतं, त्या लेडीजला किती वाईट वाटत असेल. पण खरं सांगू का, पिणाऱ्याला याची काहीच लाज वाटत नाही की आपली इज्जत चालली, आपल्या बायकोची, आपल्या मुलांची विनाकारण इज्जत चाललेली. तर खरंच माझा व्हिडिओ जे पित असेल, थोडीफार पित असेल, त्यांनीही दारू पिऊ नका. कारण तुम्हाला थोडी म्हणता तुमची कधी तुम्हाला लत लागून जाईल आणि कधी संसार खराब होईल सांगतात नाही. प्लीज दारू अजिबात पिऊ नका. मध्ये पिता आणि ती कायमची तुमच्या गळ्याला लागून जाते आणि त्यामुळे तुमचा संसार खराब होतो. तर मी एवढंच सांगेल.